रसिक श्रोते हो, नमस्कार. परवाच कोजागिरी पौर्णिमेदिवशी मी मीरामय थोडं मनातलं थोडं जनातलं असं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. यामध्ये मी माझ्या जीवनामध्ये मला आलेले काही स्वानुभव आणि काही आजूबाजूला पाहिलेले अनुभव, जनमानसामध्ये दिसणारे अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला जर यामधल्या माझ्या कविता आवडल्या तर आपण जरूर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी आपल्यासमोर माझी आणखी एक कविता घेऊन आली. कसं आहे ना मंडळी, माणूस म्हणलं की इथून तिथून सारखाच. म्हणजेच काय तर प्रत्येकाला एक डोकं, दोन डोळे, नाक, तोंड, दोन हात, पाय असं सगळं असतं. पण तसं नाही बरं. प्रत्येक माणूस हा एक दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो. याला कारण म्हणजे प्रत्येक माणसाचा असणारा भिन्न स्वभाव, त्याच्या प्रकृती, त्याची प्रवृत्ती आणि त्याच्या वृत्ती. प्रत्येक माणसाला येणारे अनुभव हे देखील वेगळे वेगळे असतात. म्हटलंच आहे ना, व्यक्ती तितक्या प्रकृती. कसं आहे ना, अगदी आपल्या तळहातांचे ठसेसुद्धा वेगवेगळे ठेवण्याचं कसं निसर्गाने आपल्याकडं राखून ठेवलं आहे. अगदी आपल्या डोक्यावरचं आकाश किंवा आभाळ हे जरी अगदी अथांग आणि एकसारखं दिसत असलं किंवा भासत असलं तरी ते वेगळं असतं. प्रत्येकाला त्याच्यामध्ये वेगवेगळे आकार, वेगळे रंग आणि भिन्न अनुभव येत असतात. तर माझे हेच विचार किंवा हाच विचार मी माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बघा बरं, आपल्याला आवडते का? प्रत्येकाचं आभाळ असतं त्याच्यासारखं वेगळं. प्रत्येकाचं आभाळ असतं त्याच्यासारखं वेगळं. कुणाचं कापसासारखं शुभ्र तर कुणाचं असतं ढवळं. कुणाच्या आकाशी सुवर्णाचा रथ. कसं आहे, आपली जशी मनोवृत्ती तसे आकाशामध्ये आपल्याला आकारही दिसतात. कुणाच्या आकाशी सुवर्णाचा रथ तर कुणाच्या माथ्यावर काळे कुट्ट ढग. कुणाच्या आकाशी रंग गुलाबी गहिरे. कुणाच्या आकाशी रंग गुलाबी गहिरे तर कुणाला भासती तेथे विद्रूप चेहरे. कुणी पाही माथ्यावर गिधाडांसवे घारी. कुणी पाही माथ्यावर गिधाडांसवे घारी. कुणी एक पाहतो आकाशी गरुड भरारी. कुणाच्या आकाशी चांदणचुरा सांडलेला. कुणाच्या आकाशी चांदणचुरा सांडलेला तर कुणाच्या नभात सारा काळोख कोंडलेला. कुणाचे भरुनी आभाळ मायेने ओघळते. कुणाचे भरुनी आभाळ मायेने ओघळते. कुणा अभाग्यावरती ते क्रोधाने कोसळते. कुणाच्या आकाशी चंद्र सूर्य तेजाळ. कुणाच्या आकाशी चंद्र सूर्य तेजाळ. कुणाच्या आकाशी दिसतो सदा ग्रहण काळ. कुणी आकाश मेघ देतो प्रियेला सांगावा. कुणी आकाश मेघ देतो प्रियेला सांगावा. कुण्या काळ्या मेघाने प्रियेचाच घास घ्यावा. कुणास आकाशी आशेची विद्युल्लता दिसावी. कुणास आकाशी आशेची विद्युल्लता दिसावी. कुणाच्या आकांक्षेवरती वीज कोसळावी. कुण्या आकाशी कृपा होऊनी धन दौलत विहिरी तुडुंब भरुनी. कुण्या आकाशी कृपा होऊनी धन दौलत विहिरी तुडुंब भरुनी. आभाळ फाटे कुण्या दुजाचे मुलाबाळांसवे गेली चूलही विझुनी. आकाशाचे प्रत्येकाच्या भिन्न स्वभाव आणि सवयी.
आकाशाचे प्रत्येकाच्या भिन्न स्वभाव आणिक सवयी सकलांना आश्वस्त करीते. निरभ्र आकाश अन शांत निळाई, निरभ्र आकाश अन शांत निळाई. धन्यवाद.